Hello everyone, Sharad Institute of Technology Polytechnic Program of Electrical Engineering welcomes all students. For the academic year 2020-21, for the final year diploma electrical student, there is a subject Energy Conservation and Audit. Subject code is 22525 and this lecture is conducted by Mrs. A. Kekre. So unit 4 we have started energy conservation through cogeneration and tariff. Marks are 16. Course outcome: use cogeneration and relevant tariff for reducing losses in a facilities. So these are the syllabus point which has given by MSBT. So up till now we have covered 4.1, 4.2, 4.3 and 4.4. And in today's session we are going to cover simple numerical based on the power factor and load factor. So power factor and load factor. So this is our lecture number 31. Contents: simple numerical based on power factor and load factor. So as the name indicates, these numericals are very simple. And before proceeding towards a problem, we must know different formulae which are required while solving the numericals. So these are the important formulae. First, load factor is equal to average load divided by maximum demand. Again, second formula, load factor is equal to units generated or consumed in a given period divided by maximum demand into number of hours. म्हणजे याच्यामध्ये आपण काय केलं, ॲव्हरेज लोडचा फॉर्म्युला पुट केला आहे. सो हा फॉर्म्युला सेकंड तयार झाला आहे आणि मोस्टली आपल्याला सेकंड फॉर्म्युलाच लागणार आहे प्रॉब्लेम सॉल्व करताना. थर्ड, ॲव्हरेज लोड इज इक्वल टू युनिट्स जनरेटेड और कन्झ्युम्ड इन अ गिवन पिरियड डिवायडेड बाय नंबर ऑफ अवर्स इन अ गिवन पिरियड. सो हा जो गिवन पिरियड आहे तो मे बी डेली असेल, मंथली असेल, इयरली असेल, ते आपण इथं बघूया लिहिलेलं आहेच. डेली ॲव्हरेज लोड जर काढायचं असेल तर फॉर्म्युला कसा होतो तयार, युनिट जनरेटेड और कन्झ्युम्ड इन अ डे डिवायडेड बाय नंबर ऑफ डे इंटू आवर्स. आता 1 डे असेल तर इथं एकच येणार, 1 डे इंटू 24 आवर्स. सो 1 डे इथं लिहिलेलं नाही, डायरेक्टली 1 इंटू 24 आवर्स केलेला आहे. नेक्स्ट, मंथली ॲव्हरेज लोड, युनिट्स जनरेटेड और कन्झ्युम्ड इन अ मंथ डिवायडेड बाय 24 आवर्स इंटू नंबर ऑफ डेज किती असतील त्या मंथमध्ये, मे बी 30 असतील किंवा 31 असतील. सो अकॉर्डिंग टू दॅट आपल्याला इथे घ्यायचं आहे इयरली ॲव्हरेज लोड. म्हणजे पर ॲनम काढायचं असेल तर, ॲन्युअल काढायचं असेल तर युनिट जनरेटेड और कन्झ्युम्ड इन अ इयर किंवा ॲन्युअल डिवायडेड बाय 24 आवर्स इंटू 365 डेज. सो जर आपण 365 इंटू 24 आवर्स केलं तर आपल्याला किती मिळतात आवर्स, टोटल 8760 आवर्स मिळतात. सो हे फॉर्म्युला झाले. ह्यातला मोस्टली सेकंड फॉर्म्युला आपल्याला लागणार आहे. प्लस इथे एक फॉर्म्युला दिलेला आहे पॉवर फॅक्टर, दॅट इज कॉस फाय इज इक्वल टू KW अपॉन KVA. हा जो फॉर्म्युला घेतलेला आहे तो पॉवर ट्रायंगलवरून घेतलेला आहे. नेक्स्ट आहे KW इज इक्वल टू कॉस फाय इंटू KVA. हा जो वरचा 4th नंबरचा फॉर्म्युला दिलेला आहे त्याच्यावरनंच 5th नंबर आणि 6th नंबर डिराईव्ह केला आहे. सिम्पल आहे. आता हे 5th आणि 6th का लागतात आपल्याला, टॅरिफ स्ट्रक्चरमध्ये सपोज मॅक्सिमम डिमांड KWमध्ये दिली असेल आणि प्रॉब्लेममध्ये मॅक्सिमम डिमांड KVAमध्ये असेल तर आपल्याला त्या KVAचं कन्व्हर्जन KWमध्ये करावं लागतं. सो तेव्हा आपल्याला हा फॉर्म्युला वापरावा लागतो, KW इज इक्वल टू कॉस फाय इंटू KVA. वरच्याच फॉर्म्युलावरून केलेला आहे. जर आपण बघितलं KW इथंच ठेवलं आपण आणि KVA इथं डिनॉमिनेटरला, इथं न्यूमरेटरला गेलं आणि मल्टिप्लाय झालं तर कॉस फाय इंटू KVA येतं. सिमिलरली सपोज टॅरिफ प्रॉब्लेममध्येच टॅरिफ स्ट्रक्चरमध्ये मॅक्सिमम डिमांड जी काय आहे ती KWमध्ये काउंट केली आणि प्रॉब्लेममध्ये KVA दिला असेल तर त्या KVAचं कन्व्हर्जन KWचं कन्व्हर्जन KVAमध्ये करावं लागतं. तेव्हा हा फॉर्म्युला वापरावा लागतो, KVA इज इक्वल टू KW अपॉन कॉस फाय. सो इथं तेच केलेलं आहे आपण, KVA इथंच ठेवलं, हे न्यूमरेटरला आहे ते इकडे डिनॉमिनेटरला गेलं. सो
KW इज KV इज इक्वल टू KW अपॉन कॉस फाय येते. ओके, सो हे KV इकडे मल्टिप्लायला गेलं. इथं हा सेकंड फिफ्थ वन फॉर्म्युला बघू शकतो. आपल्याला काय काढायचं आहे, KV करायचं आहे. सो KV इथंच ठेवलं आणि हा कॉस फाय इकडे गेला डिनॉमिनेटरला. सो KW डिवायडेड बाय कॉस फाय केलं की आपल्याला KVA मिळतं. सो हे जे फिफ्थ आणि सिक्स्थ आपण बघणार आहोत वापर कसा करायचा, तो प्रॉब्लेम बघितल्यावर आपल्याला कळेल. नेक्स्ट फिफ्थ ओव्हरऑल कॉस्ट पर युनिट जो आहे ते काढायचं आहे. टोटल बिल एनर्जीचं काय आलेलं आहे डिवायडेड बाय KWH फॉर द गिवन पिरियड. म्हणजे इयरली काढला असेल तर दोन्ही पण क्वांटिटी इयरली घ्यायच्या आहे. सो लेट्स स्टार्ट फॉर सॉल्विंग दी प्रॉब्लेम्स. सो द फर्स्ट प्रॉब्लेम आहे फॉर द टॅरिफ ऑफ ₹125 per kVA of maximum demand and 10 paise per unit consumed. Load factor is equal to 50%. Find overall cost per unit at unity power factor and 0.8 power factor. Consider maximum demand is equal to 1 kVA. सो आपल्याला हे सगळे पॉईंट दिलेले आहेत अँड फ्रॉम दिस पॉईंट वी हॅव टू फाइंड आउट ओव्हरऑल कॉस्ट पर युनिट. मग आता काय काढायचं आहे आपल्याला, युनिटी पॉवर फॅक्टर आणि 0.8 पॉवर फॅक्टरला काढायचं आणि मॅक्सिमम डिमांड कशामध्ये दिले त्यांनी 1 KVA मध्ये. सो लेट स्टार्ट. पहिल्यांदा आपल्याला काय लिहायचं आहे, गिवन म्हणजे काय काय प्रॉब्लेममध्ये दिलेलं आहे दॅट वी हॅव टू राईट डाऊन. सो द फर्स्ट काय दिलेलं आहे, टॅरिफ स्ट्रक्चर कसं आहे ते दिलं आहे. सो कसं दिलेलं आहे, ₹125 पर KVA ऑफ मॅक्झिमम डिमांड. म्हणजे आता इथं बघितलं तर मॅक्सिमम डिमांड कशामध्ये दिले कॅल्क्युलेट करताना KVA मध्ये घेतलेलं आहे. आणि आपलं प्रॉब्लेममध्ये जे दिलेलं आहे मॅक्सिमम डिमांड ती पण KVA मध्ये आहे, म्हणजे इथं कन्व्हर्जन करायला लागत नाही. ओके, सो दोन्हीसुद्धा KVA मध्ये आहे. सो नो नीड टू कन्वर्ट दिस. प्लस काय दिलेलं आहे, 10 पैसे पर युनिट. 10 पैसे पर युनिट कन्झ्युमड हे टॅरिफ स्ट्रक्चर दिलेलं आहे, म्हणजे बिल कसं केलं जाणार आहे त्याचं कॅल्क्युलेशनचा फॉर्म्युला दिलेला आहे. नेक्स्ट लोड फॅक्टर 50% दिला आहे. आता 50%चं आपण काय केलं आहे, पर्सेंटेजचं कन्व्हर्जन व्हॅल्यूमध्ये केलं आहे 0.5, म्हणजे 50 डिवायडेड बाय 100 पर्सेंटेज काढायचं आहे म्हणून डिवायडेड बाय 100 केलं, किती आलं 0.5. आता 10 पैसे आहे, पैसेचं कन्व्हर्जन आपल्याला कशात करायचं आहे, रुपीजमध्ये करायचं आहे म्हणून काय केलं इथं 10 पैसेचं आपल्याला रुपीजमध्ये करायचं आहे म्हणून 10 डिवायडेड बाय 100. ओके, सो 1 रुपीज म्हणजे काय 100 पैसे. सो इथं 10 डिवायडेड बाय 100 केलेलं आहे. सो वी गेट ₹0.1. नाव मॅक्सिमम डिमांड 1 KVA. तेच मॅक्सिमम डिमांड जर KW मध्ये केलं आपण मगाशी फॉर्म्युला बघितला की पॉवर फॅक्टर इंटू KVA हा फॉर्म्युला आहे. म्हणजे KWचं कन्व्हर्जन काय करायचं आपल्याला KVA मध्ये करायचं असेल किंवा KVAचं कन्व्हर्जन KW मध्ये करायचं असेल तर हा फॉर्म्युला आहे. सो आता आपल्याला हे 1 KVA आहे मॅक्सिमम डिमांड, ते आपल्याला KW मध्ये करायचं असेल तर इंटू पॉवर फॅक्टर केलं की आपल्याला काय मिळणार आहे, जी KVA डिमांड आहे ती KW मध्ये मिळणार आहे. आता हे का करायचं त्याच्यासाठी आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना कळेल. सो आता इथं बघू शकतो आपण हे 2 पार्ट टॅरिफ स्ट्रक्चर दिले की ज्याच्यात मॅक्सिमम डिमांड प्लस एनर्जी कन्झम्पशन. सो आपल्याला लास्टला हा फॉर्म्युला वापरून टॅरिफचा एनर्जी बिल काढायचं आणि त्याच्यावरून ओव्हरऑल कॉस्ट पर युनिट काढायचं आहे. सो लेट स्टार्ट. स्टेप नंबर 1, ॲज्युमिंग एनर्जी बिल इज मंथली. आता ह्या पूर्ण प्रॉब्लेममध्ये जर तुम्ही बघितलं, इफ यू सी इन द होल प्रॉब्लेम स्टेटमेंट यू वोंट गेट एनी मंथ और इयर और डे, कुठंच दिलेलं नाही आहे. सो वी हॅव टू फर्स्ट ॲज्युम दॅट इट इज एनर्जी बिल फॉर मंथ. सो आपण जर ॲज्युम केलं नाही डायरेक्टली सॉल्व करायला गेलो देन इट विल क्रिएट अ प्रॉब्लेम. सो बिफोर प्रोसिडिंग डेली पण घेऊ शकतो, मंथली घेऊ शकतो, इयरली. सो वी हॅव टू क्लिअरली मेन्शन दिस इज द एनर्जी बिल फॉर मंथ. सो आपण मंथली काय केलं इथं ॲज्युम केलेलं आहे. नाव स्टेप नंबर 2, मॅक्झिमम डिमांड चार्जेस पर मंथ. म्हणजे हा जो फर्स्ट पार्ट आहे टॅरिफमधला मॅक्झिमम डिमांड चार्जेस तो आपण इथंच काढून घेणार आहोत. सो मॅक्झिमम डिमांड चार्जेस म्हणजे काय, मॅक्झिमम डिमांड चार्जेस इंटू मॅक्झिमम डिमांड. सो आता मॅक्झिमम डिमांड काय आहे 1 KVA आणि इथं सुद्धा काय दिलं आहे KVA मध्येच दिले. सो कन्व्हर्जन करायची इथं गरज नाही आहे. सो 1 तसंच ठेवलं आणि
पर KVA ला चार्जेस किती आहेत 125 125. सो 1 × 125 रुपीज 125 मॅक्झिमम डिमांड चार्जेस आहेत. ओके, सो हे जे चार्जेस आहेत ते फिक्स राहणार आहेत. कशासाठी? जेव्हा आपण युनिटी पॉवर फॅक्टर आणि 0.8 पॉवर फॅक्टर जेव्हा काढणार आहेत हे चार्जेस काय असणार आहेत सेम असणार आहेत. नेक्स्ट इज स्टेप 3 ॲट युनिटी पॉवर फॅक्टर. सो आपल्याला काय माहीत नाही आहे, मॅक्झिमम डिमांड माहीत आहे, फक्त आता काय माहीत नाही आहेत युनिट्स कन्झ्युम्ड. सो युनिट्स कन्झ्युम्ड काढायचे असतील तर आपल्याला फॉर्म्युला वापरावा लागणार आहे लोड फॅक्टरचा. ओके, सो आता आपण पहिल्यातलं काय सॉल्व करतोय इथं युनिटी पॉवर फॅक्टरला, मीन्स वी आर गोइंग टू फाइंड आउट युनिटी पॉवर फॅक्टरचं कन्झम्पशन. सो इथे युनिटी पॉवर फॅक्टर इथं युनिट्स कन्झ्युम्ड पर मंथ काढायचा आहे, कारण आपल्याला हा जो सेकंड पार्ट आहे तो मिसिंग आहे, तो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. सो मगाशी मी सांगितल्याप्रमाणे वी नीड सेकंड फॉर्म्युला ऑफ लोड फॅक्टर. सो तोच आपण यूज केला आहे. लोड फॅक्टर इज इक्वल टू युनिट जनरेटेड ऑर कन्झ्युम्ड इन अ गिवन पिरियड डिवायडेड बाय मॅक्सिमम डिमांड इंटू पॉवर फॅक्टर इंटू नंबर ऑफ आवर्स. आता इथं मॅक्सिमम डिमांड इंटू पॉवर फॅक्टर का केलेला आहे तर आपल्याला हे जे काही युनिट्स कन्झ्युम्ड येणार आहेत ते KVAH मध्ये येणार नाही आहेत, KWH मध्ये येणार आहेत. सो आता मॅक्सिमम डिमांड इथं प्रॉब्लेममध्ये देताना काय केलेलं आहे 1 KVA दिलेला आहे, इट इज इन KVA, पण आपल्याला युनिट्स कशामध्ये लागतात KWH मध्ये लागतात युनिट्स कन्झ्युम्ड. ओके, सो आपल्याला ह्या KVAचं कन्व्हर्जन कशात करायचं आहे KW मध्ये करायचं आहे. आणि KW मध्ये करत असताना आपण मगाशी फॉर्म्युला बघितला होता KW इज इक्वल टू पॉवर फॅक्टर इंटू KVA. सो पॉवर फॅक्टर आपल्याला दिलेला आहे युनिटी आणि 0.8. सो त्यातला आपण आता सॉल्व करतोय युनिटी पॉवर फॅक्टरसाठी. सो त्यामुळे आपण इथं पॉवर फॅक्टर काय घेणार 1 घेणार. गॉट इट. सो हा जो पॉवर फॅक्टर का आलेला आहे मध्ये तर वी हॅव टू कन्वर्ट दिस KVA इंटू KW. इथं दिला आहे बघा फॉर्म्युला. ओके, सो हेच आपण काय केलं आहे पुट इथं केलेलं आहे. मॅक्सिमम डिमांड KVA मध्ये दिले, म्हणजे आपण सेपरेटसुद्धा काढून घेऊ शकतो, पण मी काय केलं इथं त्याच फॉर्म्युलामध्ये इंटू पॉवर फॅक्टर काय केलं आहे ॲड केलेलं आहे. सो आपण इथं जरी केलं असेल तरी चालू शकतं की मॅक्सिमम डिमांड इज इन KVA. सो वी हॅव टू कन्वर्ट दिस KVA इंटू KW, कारण युनिट्स कन्झ्युम्ड आहे KWH मध्ये येतं, म्हणून आपण काय केलं KVA इंटू पॉवर फॅक्टर केलं आणि नंबर ऑफ आवर्स जसं नॉर्मल फॉर्म्युलामध्ये आहे तेच आपण तिथं ठेवलेलं आहे. सो इट कम्स लोड फॅक्टर किती आपला 0.5, तो मी इथं लिहिलेला आहे ॲज इट इज. युनिट जनरेटेड ऑर कन्झ्युम्ड वी नीड टू फाइंड आउट, सो आय केप्ट हिअर ॲज इट इज डिवायडेड बाय 1. आता 1 काय आहे मॅक्सिमम डिमांड इन KVA आहे, मी तसंच ठेवलं आहे इंटू पॉवर फॅक्टर. आता पॉवर फॅक्टर कुठल्याला काढतोय आपण युनिटी पॉवर फॅक्टरसाठी काढतोय म्हणून 1 ठेवलं आहे इंटू 30 डेज. आपण काय केलं ॲझ्युम केलेलं आहे 30 डेज आणि काय केलेलं आहे इथं इंटू 24 आवर्स. ओके, सो नेक्स्ट स्टेप इज युनिट जनरेटेड ऑर कन्झ्युम्ड. काय केलं आपण जे काय होतं फॉर्म्युलामध्ये पाठीमागं. ओके, सो युनिट जनरेटेड ऑर कन्झ्युम्ड हे इथंच ठेवलं आणि हा जो पूर्ण डिनॉमिनेटर आहे तो इकडं गेला लेफ्ट साईडला, तर काय होणार हे सगळ्याचं मल्टिप्लाय होणार, म्हणजे 0.5 इंटू द होल डिनॉमिनेटर. सो तेच इकडं लिहिलेलं आहे 0.5 इंटू 1 इंटू मॅक्झिमम डिमांड इंटू KVA इंटू 1 काय आहे पॉवर फॅक्टर आहे इंटू 30 डेज इंटू 24 आवर्स. सो ह्याचं सगळं आपण जर कॅल्क्युलेशन केलं मल्टिप्लाय केलं विल गेट युनिट जनरेटेड ऑर कन्झ्युम्ड इन अ गिवन पिरियड दॅट इज फॉर मंथ 360 KWH. सो आलं इथं KWH. सो हे KW करण्यासाठी आपल्याला KVAचं आपण इथं पॉवर फॅक्टरने मल्टिप्लाय केलेलं आहे. ओके, सो आता आपल्याला काय करायचं आहे फक्त आपल्याला युनिट्स कन्झ्युम्ड मिळाले. आता आपल्याला काय करायचं आहे टॅरिफ स्ट्रक्चर काढायचं, म्हणजे एनर्जी बिल किती येते. सो आपल्याला दोन्ही क्वांटिटी मिळाल्यात, मॅक्झिमम डिमांड तर ऑलरेडी दिलेलेच आहे, प्लस आता आपण काय कॅल्क्युलेट केलं KWH काढलं. सो टॅरिफ स्ट्रक्चर काय दिलं आहे त्यांनी ₹125 पर KVA ऑफ मॅक्झिमम डिमांड प्लस 10 पैसे पर युनिट कन्झ्युम्ड. सो आता हे पर युनिट कन्झ्युम्ड आपण काढलेलं आहे किंवा पर KWH कन्झ्युम्ड काढलेलं आहे, तेच आपण इथं काय करणार आहे पुट करणार आहे. सो मॅक्झिमम डिमांड चार्जेस आपण काढलेले आहेत, तरी पण मी इथं अनेकदा लिहिलेलं आहे की ₹125
पर KVA असे किती आहेत 1 KVA प्लस 0.1 रुपीज. आता हे मगाशी सांगितलं की 10 पैसेचं कशामध्ये केलेलं आहे कन्वर्जन, रुपीजमध्ये केलं म्हणजे 10 भागिले 100 केले, 0.1 आलं म्हणजे पैशाचं कन्वर्जन रुपीजमध्ये केलं आहे. सो इट गेट 0.1 इंटू 360 KWH जे आता आपण काढलेलं आहे ते. सो हे पूर्ण कॅल्क्युलेशन केलं की आपल्याला काय बिल येईल ₹161 म्हणजे मंथली एनर्जी बिल किती येणार 161 रुपये. सो हा प्रॉब्लेम इथं सॉल्व झालेला नाही आहे. हे फक्त आता कशासाठी काढलं आपण युनिटी पॉवर फॅक्टरसाठी. नाव सेम स्टेप्स करायचे आहेत, फक्त काय थोडे युनिट्स कन्झ्युम्ड जे काढणार आहोत ते चेंज होणार आहेत कारण पॉवर फॅक्टर इथं चेंज झाला आहे. आधी 1 घेतला होता, आता घेताना काय करायचं आहे 0.8. सो अगेन आय विल राईट युनिट्स कन्झ्युम्ड पर मंथ काढायचं आहे. सो लोड फॅक्टर इज इक्वल टू युनिट जनरेटेड और कन्झ्युम्ड इन अ गिवन पिरियड डिवायडेड बाय मॅक्सिमम डिमांड इंटू पॉवर फॅक्टर इंटू नंबर ऑफ अवर्स. हे पॉवर फॅक्टर कधी घ्यायचं जेव्हा लोड मॅक्सिमम डिमांड KVA असेल तेव्हाच आपल्याला इथं पॉवर फॅक्टर लागतो, किंवा KW असेल तर ॲज इट इज आपल्याला ते घ्यावं लागतं म्हणजे आपल्याला सेपरेट काही करावं लागत नाही. सो इथं परत लोड फॅक्टर 0.5 आणि मॅक्सिमम डिमांड KVA आहे. आणि आता इथं पॉवर फॅक्टर किती घेतला आहे मी 0.8. मग अशा ह्याच्यामध्ये काय घेतलं होतं सॉल्व करताना युनिटीला 1 घेतला होता, बाकी सगळं सेम राहील 30 days इंटू 24 hours. सो युनिट जनरेटेड और कन्झ्युम्ड, परत हे युनिट जनरेटेड राईट साईडला ठेवलं आणि हा जो होल डिनॉमिनेटर आहे तो कुठे गेला लेफ्ट साईडला गेला आणि मल्टिप्लाय झालं. सो द आन्सर विल बी 288 KWH म्हणजे एवढं कन्झम्पशन तिथं काय झालेलं आहे युनिट जनरेटेड आपल्याला मिळालेले आहे. ओके, नाव स्टेप नंबर 7 टॅरिफ. तेच टॅरिफ अप्लाय केलेलं आहे 125 इंटू 1 KVA रुपीज तेच राहणार 0.8 आणि 288 KWH. हे जर आपण कॅल्क्युलेट केलं तर आपल्याला कळेल की एनर्जी बिल काय आहे 153.8 रुपीज. म्हणजे याच्यावरून आपल्याला कळते की लोड फॅक्टर जर युनिटी असेल तर येणारं बिल, ओके, आणि लोड फॅक्टर जर कमी असेल तर येणारं बिल ह्याच्यामध्ये काय असतंय डिफरन्स आहे. ओके सर, तुम्ही बघितलं पाठीमागचं तर इथं एनर्जी बिल काय आलेलं आहे डिफरंट आलेलं आहे आणि इथं एनर्जी बिल काय आलेलं आहे डिफरंट आलेलं आहे. सो दिस इज हाऊ वी कॅन रिलेट आवर थेअरी नॉलेज टू द प्रॉब्लेम्स. नाउ स्टेप नंबर 8 ओव्हरऑल कॉस्ट पर युनिट. ओव्हरऑल कॉस्ट आपल्याला काढायची आहे. सो द ओव्हरऑल कॉस्ट काय असणार आहे इथं टोटल बिल डिवायडेड बाय KWH फॉर द मंथ. हे आपण बघितलेलं आहे. सो टोटल बिल आपण एका ह्याच्यासाठी काढूया म्हणजे 0.8 साठी काढूया, युनिटीसाठी काढलेलं नाही आहे इथं मी, फक्त कशासाठी काढलेलं आहे 0.8 पॉवर फॅक्टरसाठी. सो टोटल बिल किती घेतलं आपण 153.8 टोटल बिल डिवायडेड बाय KWH फॉर द मंथ. सो ह्या आता बिल कुठं कुठलं घेतलं आपण 0.8 पॉवर फॅक्टर असतानाचं घेतलं आहे. सो ते काय आहे 153.8 आहे. ओके, सो 153.8 बिल आहे आणि त्याच महिन्यामध्ये KWH कन्झम्पशन किती आहे 288. सो ते घेतलं आहे. सो रुपीज 0.534 KWH आलेलं आहे. ओके, किंवा तेच आपण काय केलं हे रुपीजमध्ये आहे, त्याचं जर पैशामध्ये कन्वर्जन केलं म्हणजे इंटू 100 केलं तर आपल्याला काय येतं ओव्हरऑल कॉस्ट पर युनिट ते 53.4 पैसे पर KWH म्हणजे 1 KWH कन्झ्युम करण्यासाठी किंवा जनरेट करण्यासाठी किती खर्च आलेला आहे 53.4 पैसे. आय होप यू अंडरस्टँड दिस प्रॉब्लेम. ओके, सो अशाच पद्धतीचा एक प्रॉब्लेम आपण सॉल्व करणार आहोत. सो द सेकंड इज an industrial consumer having a maximum demand of 100 kilowatt. आता इथं बघा मॅक्सिमम डिमांड कशा दिले किलोवॅटमध्ये दिलेला आहे. मेंटेन्स अ लोड फॅक्टर 65%. द टॅरिफ रेट्स आर ₹900 पर KVA. आता इथं बघू शकतो आपण की मॅक्सिमम डिमांड KW मध्ये दिलेला आहे पण टॅरिफमध्ये काय आहे स्ट्रक्चर 900 पर KVA. म्हणजे आता आपल्याला हे 100 KWचं इथं घेताना काय करायला पाहिजे KVA मध्ये कन्वर्जन करायला पाहिजे. ओके, सो द टॅरिफ रेट्स आर 900 पर KVA ऑफ मॅक्सिमम डिमांड पर एनम प्लस
₹2.85 per kWh of energy consumed. If average power factor is 0.8 lakh, calculate the total energy consumed per annum and annual electricity bill. सो ह्या प्रॉब्लेममध्ये क्लिअर मेन्शन केलेलं आहे आपल्याला मंथली काढायचं आहे, डेली काढायचं आहे का इयरली. सो आपल्याला कधी काढायचं आहे बिल, ॲन्युअल बिल काढायचं आहे आणि ॲन्युअल युनिट्स कन्झ्युम्ड झालेले काढायचे आहे. सो लेट स्टार्ट. फर्स्ट विल राईट दी सोल्युशन. सो ह्याच्यामध्ये मॅक्झिमम डिमांड किती आहे 100 किलोवॅट, लोड फॅक्टर 65 आहे. 65% आपण व्हॅल्यूमध्ये करून घेतलं म्हणजे 65 डिवायडेड बाय 100 केलं, 0.65 केलं. पॉवर फॅक्टर 0.8 लॅक दिलं आहे. टॅरिफ स्ट्रक्चर म्हणजे जे बिल काढणार आहे ते कसं काढणार आहे त्याचं स्ट्रक्चर दिलं आहे. ₹900 पर KVA ऑफ मॅक्झिमम डिमांड पर ॲनम प्लस ₹2.85 पर kWh ऑफ एनर्जी कन्झ्युम्ड. आता स्टेप 1 मॅक्झिमम चार्जेस पर मंथ काढायचे आहेत. सो मॅक्झिमम डिमांड चार्जेस इंटू मॅक्झिमम डिमांड. पण डायरेक्टली आपण घेऊ शकतो का इथं 100 किलोवॅट इंटू 900 नाही, कारण हे KWमध्ये दिले, पण टॅरिफमध्ये काय केलेलं आहे KVAमध्ये विचारले. सो आपल्याला कन्वर्ट करावं लागेल. सो इथं ते लिहिलेलं आहे मी, बट द मॅक्झिमम डिमांड इज इन KW, हेन्स कन्वर्ट KW इंटू KVA. मग काय करावं लागेल, KVA इज इक्वल टू KW अपॉन पॉवर फॅक्टर. सो KW मॅक्सिमम डिमांड किती आहे 100 किलोवॅट डिवायडेड बाय पॉवर फॅक्टर किती आहे 0.8. हा फॉर्म्युला आपण बघितला आहे राईट. सो 100 भागिले 0.8 किती आला 125 KVA. रिमेंबर दॅट, म्हणजे ही एक ट्रिक आहे. आपलं आन्सर KVAचं कन्वर्जन केलेलं बरोबर आहे की नाही. KVA हे कधीसुद्धा KWपेक्षा जास्त असतं. सो इथं आपण बघितलं की 100 किलोवॅट आहे तर त्याच्यापेक्षा जास्त काय असणार आहे KVA असणार आहे. सो इथं 125 KVA आहे. सो दिस इज वन ट्रिक टू व्हेरीफाय युअर KVA आन्सर इज करेक्ट ऑर नॉट. ओके. सो 125 KVA आपण काढला. आता मॅक्झिमम डिमांड चार्जेस काढू शकतो आपण. मॅक्झिमम डिमांड चार्जेस हे का केलं आहे तर टॅरिफ स्ट्रक्चरमध्ये KVA ऑफ मॅक्झिमम डिमांड दिले. इथं जर KW असेल विल टेक ॲज इट इज, असं सुद्धा एक प्रॉब्लेम आहे ते आपण बघणारच आहोत. सो हे इथं KVA दिलेलं आहे, पण इथं काय सांगितलेलं आहे मॅक्सिमम डिमांड KWमध्ये दिलेलं आहे आणि काढताना काय घेतलेलं आहे KVA घेतलं आहे. सो फॉर दिस पर्पज वी नीड टू कन्वर्ट KW इंटू KVA. सो केलं सिम्पल आहे त्याचं कन्वर्जन. सो चार्जेस कसे येणार ₹900 पर KVA. मग असे किती KVA आहेत 125. सो द बिल विल बी काय असणार आहे ₹1,12,500. मग फक्त कुठले चार्जेस झाले हे मॅक्झिमम डिमांड आणि हे फिक्स असणार आहे. ओके. नाव नेक्स्ट इज युनिट्स कन्झ्युम्ड पर मंथ. मग त्याला लोड फॅक्टरचा फॉर्म्युला वापरणार आपण. लोड फॅक्टर इज इक्वल टू युनिट जनरेटेड ऑर कन्झ्युम्ड इन अ गिवन पिरियड डिवायडेड बाय मॅक्सिमम डिमांड इंटू नंबर ऑफ अवर्स. सो आता इथे पॉवर फॅक्टर मी लिहिलेला नाही आहे. का लिहिलेला नाही आहे तर आता मॅक्सिमम डिमांड कशामध्ये दिलं आहे KWमध्ये दिलेला आहे, KVAमध्ये नाही. त्यामुळे आपल्याला कन्वर्जन करायची तिथं गरज येत नाही. सो 100 मेगावॅट इन KW दिलेला आहे, सॉरी मॅक्झिमम डिमांड इन KWमध्ये दिलं आहे. त्यामुळे पॉवर फॅक्टर पॉवर फॅक्टर इंटू डिवाइड करायची काही गरज नाही. इंटू 365 डेज लिहिले आपण इंटू 24 अवर्स, म्हणजे ॲज्युम केले 365 दिवस असतात आणि नॉर्मली आपण 365 दिवसच घ्यायचे जेव्हा प्रॉब्लेम सॉल्व करते. पर्टिक्युलरली त्यांनी जर मेन्शन केलं की टेक 366 डेज ऑर 365 डेज, मग ते आपल्याला जे दिलं आहे तेवढंच घ्यायला लागतं प्रॉब्लेममध्ये. पण जर मेन्शन केलं नसेल आणि इयरली बिल काढायचं असेल वी हॅव टू टेक इट नंबर ऑफ डेज इन अ इयर ॲज अ 365. ओके. सो युनिट्स जनरेटेड ऑर कन्झ्युम्ड हे डिनॉमिनेटरच आहे, इकडं सगळं न्यूमरेटरला गेलं मल्टिप्लाय झालं तर आन्सर किती येतं युनिट जनरेटेड ऑर कन्झ्युम्ड इन अ गिवन पिरियड म्हणजेच ॲन्युअली किती येतात युनिट्स कन्झ्युम्ड केलेले 5,69,400 kWh, म्हणजे एवढं इयरली काय झाल्यात युनिट्स कन्झ्युम झालेले आहेत. आता आपल्याला बिल काढायचं आहे दॅट इज टॅरिफ. सो टॅरिफ स्ट्रक्चर दिले ₹900 पर KVA ऑफ मॅक्झिमम डिमांड पर ॲनम प्लस ₹2.85 पर KWH कन्झ्युम्ड. सिम्पल आपण काय केलं व्हॅल्यूज पुट केल्या. ₹1,12,500 हे आपण कधी मगाशीच काढलेलं आहे, म्हणजे 900 गुणिले मॅक्झिमम डिमांड 125 केलं
ते हे आलेलं आहे आन्सर. इंटू ₹2.85 म्हणजे हे चार्जेस दिल्यात. इंटू आता KWH काढले आपण 5,69,400 KWH. सो ऑल टुगेदर बिल किंवा जे टॅरिफ येणार आहे कॉस्ट किती आहे 17,35,290. हे सगळं कॅल्क्युलेट केल्यावर आपल्याला काय मिळणार आहे 17,35,290. सो दिस इज एक्झाम्पल वी हॅव सीन. नाउ नेक्स्ट इज इफ मिनिमम डिमांड ऑफ अ कंझ्युमर इज 500 kilowatt, power factor 0.8 lakh and load factor 70%, the tariff applied is 80 rupees per kVA of maximum demand and 20 paise per kWh consumed. Calculate annual bill of a consumer. सो इथं सुद्धा आपल्याला ॲन्युअल बिल कॅल्क्युलेट करायचं आहे. पण इथं प्रॉब्लेम देताना MSBTतलेच प्रॉब्लेम घेतलेले आहेत. हे इथं प्रॉब्लेम देताना मिनिमम डिमांड झाले बट ॲक्च्युली तिथं काय पाहिजे मॅक्सिमम डिमांड. सो डोंट गेट कन्फ्यूज दॅट मिनिमम डिमांड दिलेला आहे. सो इथं मॅक्सिमम डिमांडच आहे, फक्त इथं लिहायचं चुकलेलं आहे. हे MSBTचं ॲज इट इज घेतलेलं आहे एक्झाम्पल. सो तिथे सुद्धा हे मिनिमम डिमांड दिले बट विल टेक इट ॲज अ मॅक्सिमम डिमांड. सो आता पहिल्यांदा आपण गिवन लिहिलेलं आहे 500 किलोवॅट काय दिलेलं आहे मॅक्सिमम डिमांड दिलेलं आहे 500 किलोवॅट. लोड फॅक्टर 70% दिलेला आहे. सो त्याचं कन्वर्जन आपण व्हॅल्यूमध्ये केलं किती आलं 0.7. पॉवर फॅक्टर 0.8 lakh. टॅरिफ ₹80 per kVA ऑफ मॅक्सिमम डिमांड पर ॲनम प्लस 20 पैसे पर KWH कन्झ्युम्ड. सो अगेन इथं 20 पैशाचं आपण कशामध्ये केलं कन्वर्जन रुपीजमध्ये म्हणजे 20/100 केलं तर ₹0.2 आलं. नाव स्टेप 1 मगाच्या सारख्या स्टेप्स करायच्या आहेत. मॅक्झिमम डिमांड चार्जेस पर मंथ आर मॅक्झिमम डिमांड चार्जेस इंटू मॅक्झिमम डिमांड. सो आता इथं मॅक्सिमम डिमांड अगेन KWमध्ये दिले आणि टॅरिफमध्ये घेताना KVAमध्ये घेतलेला आहे. इथं जर डिफरन्स दिसेल मॅक्सिमम डिमांड KWमध्ये KVAमध्ये किंवा हे जर दोन्ही सेम नसतील तर आपल्याला कन्वर्जन करावं लागतं. सो मॅक्सिमम डिमांडचं कशात कन्वर्जन करणार आहोत आपण हे KWमध्ये दिलं आहे. सो KVAमध्ये करायचं असेल तर काय करायचं आहे KVAमध्ये करायचं आहे. सो KVA इज इक्वल टू KW अपॉन पॉवर फॅक्टर. सो 500 डिवायडेड बाय 0.8 केलं आपण. हे जे KWचं आहे ते कन्वर्जन KVAमध्ये केलं. ते करायला आपल्याला KW डिवायडेड बाय पॉवर फॅक्टर घेतला. सो किती आलं 625. परत इथं टॅली झालं आहे की KW इज लेस दॅन KVA किंवा KVA इज ग्रेटर दॅन KW. म्हणजे इथं 500 किलोवॅट आहे आणि इथं 625 आहे. सो आवर आन्सर इज करेक्ट. सो द मॅक्झिमम चार्जेस पर मंथ मॅक्झिमम डिमांड चार्जेस इंटू मॅक्झिमम डिमांड. सो किती चार्जेस आहेत ₹80 इंटू किती आहे मॅक्सिमम डिमांड 625. सो टोटल किती आलं 50,000 रुपीज. ओके और ₹50,000. सो हे चार्जेस आले जे आपण नंतर ॲड करणार आहोत. आता सेकंड पार्ट राहिला आपला बिलमधला तो म्हणजे काय युनिट्स कन्झ्युम्ड. सो मग असाच फॉर्म्युला लोड फॅक्टरचा वापरणार आहोत. लोड फॅक्टर इज इक्वल टू युनिट जनरेटेड और कन्झ्युम्ड इन अ गिवन पिरियड डिवायडेड बाय मॅक्सिमम डिमांड इंटू नंबर ऑफ आवर्स. सो व्हॅल्यू आपण पुट केल्या. आता इथं 500 किलोवॅटच दिले त्यामुळे इथं कन्वर्जन करायचं गरज नाही. सो 0.7 500 किलोवॅट दिलेलं आहे 365 दिवस आणि 24 तास घेतलेला आहे. सो युनिट जनरेटेड किती केलं आपण हे सगळं डिनॉमिनेटरचं आहे न्यूमरेटरला गेलं आणि मल्टिप्लाय झालं. सो इट कम्स 30,66,000 KWH म्हणजे इयरली किती कन्झ्युम झाले युनिट्स 30,66,000. आता बिल काढायचं आपल्याला. पहिला पार्ट बिलचा आपण काढलेलाच आहे ₹50,000 मगाशी म्हणजे 80 गुणिले 625 करून आपण काढले प्लस ₹0.2 इंटू 30,66,000 KWH. सो इट कम्स ₹6,63,200 म्हणजे वार्षिक बिल जे आहे इंडस्ट्रियल कन्झ्युमरचं ते किती येणार आहे 6,63,200. सो दिस इज ऑल्सो वन सिम्पल एक्झाम्पल. नाउ नेक्स्ट आहे कंझ्युमर रिक्वायर्स 50 इंटू 10⁶ KWH पर ॲनम म्हणजे आपल्याला इथं आता KWH दिलेलं आहे. द टॅरिफ इज 100 per KW of maximum demand per year plus 20 पैसे per unit
आता इथं टॅरिफचं स्ट्रक्चर बघूया. टॅरिफचं स्ट्रक्चर काय मगासपासून आपण बघितलं KVA आहे. इथं काय दिलं आहे 100 पर KW ऑफ मॅक्सिमम, म्हणजे जी मॅक्सिमम डिमांड काढणार आहे ती कशामध्ये काढायची आपल्याला KW मध्ये काढायची आहे. सो दे कॅल्क्युलेट ॲन्युअल कॉस्ट ऑफ सप्लाय ॲट अ लोड फॅक्टर 50%. Also estimate the saving in annual cost its load factor is improved to 100. म्हणजे आपल्याला दोनदा कॅल्क्युलेशन करायचं, एकदा लोड फॅक्टर 50% असताना आणि एकदा लोड फॅक्टर 100% असताना, म्हणजे इम्प्रूव्ह झालेला असताना. सो लेट स्टार्ट. गिवन लोड फॅक्टर पहिला किती दिला आहे 50%, त्याचं कन्वर्जन आपण कशात केलं व्हॅल्यूमध्ये. सो 0.5 आलं. लोड फॅक्टर टू 100% त्याचं कन्वर्जन व्हॅल्यूमध्ये केलं किती आलं 1. KWH किती दिले, म्हणजे आता इथे युनिट्स काढायची गरज नाही, युनिट्स दिलेले आहेत आपल्याला. 50 × 10⁶ KWH पर ॲनम ॲन्युअल बिल काढायचं आहे, वार्षिक बिल काढायचं आहे आपल्याला. टॅरिफ स्ट्रक्चर दिले 100 पर KW ऑफ मॅक्सिमम डिमांड पर इयर प्लस 20 पैसे पर युनिट. सो इथे जे प्लस दिलं आहे म्हणजे इथं ॲड आहे. ओके. सो आता इथं KW मध्ये दिलं आहे. आता मॅक्सिमम डिमांड आपल्याला काढायचे आहे. सो फॉर्म्युला तोच राहील. इथं आता परत पैसे दिलेले आहेत 20 पैसे, त्याचं कन्वर्जन रुपीजमध्ये केलं 0.2. आता आपल्याला काय काढायचं आहे लोड फॅक्टर 50% असताना बिल काढायचं आहे. सो 50% असताना बिल काढायचं आहे, पण आपल्याला मॅक्सिमम डिमांड माहीत नाही, युनिट्स माहीत आहेत. आता वी नो द सेकंड पार्ट युनिट्स ऑर KWH, पण आपल्याला मॅक्सिमम डिमांड माहीत नाही. पण मॅक्सिमम डिमांड काढण्यासाठी सुद्धा आपल्याला तोच फॉर्म्युला वापरायचा आहे लोड फॅक्टरचा. So the load factor is equal to unit generated or consumed in a given period divided by maximum demand into number of hours. So आपल्याला load factor माहिती आहे, unit generated माहिती आहेत, number of hours माहिती आहेत. We can easily find out maximum demand. So इथं मी सगळ्या व्हॅल्यू पुट केले. लोड फॅक्टर आपण काय काढतोय 50%, सो 0.5. युनिट्स कन्झ्युम्ड ऑर जनरेटेड 50 × 10⁶ KWH डिवायडेड बाय मॅक्सिमम डिमांड इन KW into 365 days into 24 hours. सो आता इथं डिटेलमध्ये दिलेलं आहे. सो काय केलं मग असं डिनॉमिनेटरला होतं ते न्यूमरेटरला आलं, म्हणजे 0.5 इंटू मॅक्सिमम डिमांड इन KW जे अननोन आहे ते काढायचं आपल्याला. 365 इंटू 24 इज इक्वल टू 50 × 10⁶ KWH. आता आपल्याला फक्त हीच क्वांटिटी इथं ठेवायची आहे. देन नेक्स्ट वी हॅव टू शिफ्ट ऑल द लोड्स. So the maximum demand if we calculate, so it comes 11,415.52 kilowatt. So it is in kilowatt. Now next is step 2. Tariff is ₹100 per kilowatt of maximum demand per year plus 20 paise per unit. So 100 rupees kilowatt. Here we have removed 11,415.52 kilowatt is a maximum demand and it is in KW. So we are not converting as जसं KW आलं आहे तसंच आपण इथं घेतलेलं आहे, कारण टॅरिफमध्ये KW ऑफ मॅक्सिमम डिमांड विचारले ना की KVA. सो ₹0.2 इंटू 50 × 10⁶ KWH. सो इट कम्स ॲन्युअल बिल ₹11,14. So the total annual bill is 1,11,41,552. जे बिल एवढं आलेलं आहे. इट इज ॲन्युअल बिल 1,11,41,552. नाउ स्टेप 3 ॲन्युअल बिल वेन द लोड फॅक्टर इज 100. सेम प्रोसिजर, काही चेंज करायचं नाही आहे, फक्त आपल्याला काय करायचं आहे लोड फॅक्टर इथं 0.5च्या ऐवजी 100 घ्यायचं आहे आणि त्याच्यावरनं आपल्याला मॅक्सिमम डिमांड काढायची आहे. सो इथे लोड फॅक्टर मॅक्सिमम डिमांड इन KW काढलेला आहे आपण. डायरेक्टली मी फॉर्म्युलामध्ये पुट केलेला आहे. इथं 0.5 आहे, तिथं मी 1 केलेलं आहे. बाकी सगळं सेम 365 days into 24. नाउ द मॅक्सिमम डिमांड इज 5,707.76 किलोवॅट आलं आहे मॅक्सिमम डिमांड इन KW. सो कमी झाले, म्हणजे आपण बघू शकता की लोड फॅक्टर जर इम्प्रूव्ह झाला तर मॅक्सिमम डिमांड कमी होते. आणि ऑब्व्हियसली जेव्हा लोड फॅक्टर 100% असेल तेव्हा ॲन्युअल बिल हे लोड फॅक्टर जेव्हा 50% असतो त्यापेक्षा कमी असणार आहे. सो लेट्स सी स्टेप नंबर 4 टॅरिफ
बिल काढायचं आहे आपल्याला. सो इथं आपण काय केलं, ₹100 इंटू 5707.76 किलोवॅट प्लस ₹0.2 इंटू 50 इंटू 10⁶ किलोवॅट. म्हणजे हा पार्ट सेम राहील, फक्त इथला हा पार्ट चेंज झालेला आहे मॅक्सिमम डिमांडचा. सो द ॲन्युअल बिल विल बी 1,05,70,776. म्हणजे बघा बिलमध्ये केवढं चेंजेस आहेत. सो इथं 1 करोडच आहे, पण इथं 11 लाख, इथं 5 लाख. ओके, सो द बिल इज टोटली रिड्युस्ड. आता आपल्याला ॲन्युअल सेविंग काढायचं आहे, स्टेप 5. सो ॲन्युअल सेविंग कसं काढणार, ॲन्युअल बिल ॲट अ 50% लोड फॅक्टर मायनस ॲन्युअल बिल ॲट अ 100% लोड फॅक्टर. सो 1,11,41,552 मायनस 1,05,70,776 केलं तर आपल्याला ॲन्युअल सेविंग किती येणार आहे, ₹5,70,776. म्हणजे जर लोड फॅक्टर त्या इंडस्ट्रीने इम्प्रूव्ह केला तर त्यांचा ॲन्युअल बिलमध्ये सेव्ह किती होणार आहे, तर 5,70,776. ही जी अमाऊंट आहे ती फार मोठी आहे आणि त्या अमाऊंटचा वापर त्याच इंडस्ट्रीच्या एखाद्या एक्सटेन्शनसाठी किंवा दुसऱ्या कामासाठी होऊ शकतो. सो आपण लोड आपण बघितलं होतं की आपण एनर्जी बिल कसं कमी करू शकतो बाय इम्प्रूव्हिंग लोड फॅक्टर. सो ह्या केसमध्ये तुम्हाला कळालंच असेल की लोड फॅक्टर इम्प्रूव्ह केला तर बिल कमी येतं, मॅक्सिमम डिमांड कमी होते. तसंच पॉवर फॅक्टर जरी इम्प्रूव्ह केला तरी मॅक्सिमम डिमांड KVA असलेली कमी होते, हे आपण बघितलं. So now a consumer has maximum demand of 1000 kilowatt at load factor 40%. If tariff is 100 kilowatt of maximum demand plus 20 पैसे per kWh, find overall cost per kWh. So आता हा मी प्रॉब्लेम ॲज ॲन होमवर्क किंवा ॲज ॲन असाइनमेंट म्हणून देते तुम्हाला स्टुडंट्सना. सो जसं आपण सॉल्व केलं आहे प्रिव्हियस स्लाइड्समध्ये सेम तसाच प्रॉब्लेम आहे. याच्यामध्ये ओव्हरऑल कॉस्ट पर KWH काढायचं, म्हणजे टोटल बिल डिवायडेड बाय नंबर ऑफ युनिट्स जनरेटेड इन दॅट पिरियड हे काढायचं आहे. सो मी इथं फक्त काय दिलेलं आहे तुम्हाला, आन्सर दिलेले आहेत स्टेप वाईज. सो युनिट्स आपल्याला याच्यात मॅक्झिमम डिमांड दिले आणि इथं आपल्याला KWमध्ये मॅक्सिमम डिमांड दिले आणि टॅरिफमध्ये सुद्धा KW. त्यामुळे इथं घेताना आपण डायरेक्टली मॅक्सिमम डिमांड चार्जेस काढू शकतो. 100 इंटू 1000 काढले की आपल्याला मॅक्सिमम डिमांड चार्जेस मिळतात. राहिलं काय, आपल्याला लोड टोटल युनिट्स काढायचे आहेत. ओके, सो ते टोटल इयर्स काढायचे आहेत. तर आता इथं परत काय दिलेलं नाही आहे, इयरली काढायचं आहे का काय. सो तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व करताना ॲज्युम करा पर इयर काढायचे आहे. ओके, सो पर इयर कन्सिडर करून काढलं तर युनिट्स कन्झ्युम्ड पर इयर हे काय आलेलं आहे, एवढे KWH आलेले आहेत, राईट. नेक्स्ट ॲन्युअल बिल ₹800,800 एवढा आलेला आहे. नेक्स्ट ओव्हरऑल कॉस्ट पर युनिट 2.85 पैसे पर KWH आलेला आहे. सो दीज आर द आन्सर्स दॅट आय हॅव गिवन डायरेक्टली. यू शुड ट्राय टू सॉल्व द प्रॉब्लेम of this question number 5. I hope you understand all the numericals that we have solved during these sessions. Thank you very much.